आता जेव्हा मंत्री महोदय तो मोबाईलवर बोलतात या सभागृहामध्ये. आता काय चाललंय इथं? एकच मंत्री बसलेला इथं अध्यक्ष महाराज, आणि तेही मोबाईलवर बोलतात. काय करावं? थांबून जाऊ मी? सांगा त्यांना. मंत्री महोदय करा, बंद केला म्हणतो काय? कबूल केला अध्यक्ष महाराज. कशाला सभागृहात मला अध्यक्ष महाराज मला सांगा, सभागृहात मोबाईलवर बोलता येते का? आहे का परवानगी तुमची? ते म्हणता आता बंद केला. त्यांनी चूक कबूल केली, त्यांनी द्या ना त्यांना काहीतरी पनिशमेंट द्या. अरे काय असं नाही अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय जरा समजून घ्या. काय समजायचं? मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतो आणि मंत्री मोबाईलवर बोलताय. आता मी राहिलोच ना अध्यक्ष महाराज त्या चेअरला, ते सांगितलं त्याप्रमाणे त्यांचं काम झालं असतं. त्याकडून अपेक्षा आहे. वेळ संपते. कुठं माझी वेळ नाही संपली, मी तर सुरुवात झालेलं. बजेट आहे ना 2 वाजता होऊ द्या ना. बजेट चालणार. बजेटमध्ये काय होणार घोषणाचा पाऊस तो आम्हाला माहिती आहे. आम्ही मगाशीच अध्यक्ष महोदयाला सांगितलं, पण मंत्री महोदय मोबाईलवर बोलतात आहे. मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय, ते मोबाईलवर बोलतात. पटोले साहेब तुम्ही विषयावरती या ना. मी येतो, पण ते विषयावर नाही येत ना, मोबाईलवर आहे. ते तुमच्या जवळचे मित्र आहेत, नंतर सांगा त्यांना. अध्यक्ष महाराज जवळचे मित्र आहेत, नंतर सांगा. इथं मित्र नसतो अध्यक्ष महाराज. आम्ही सगळेजण त्यांचे नोकर आहोत, जनतेचे राजा बसलेले आहेत. आम्ही इथं प्रजा, आम्ही त्यांचं काय म्हणू त्याला, त्यांचे सर्वंट बसलेलो आम्ही इथं. आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय, त्यांचं दुःख मांडतोय. सरकार मायबापना ऐकलं पाहिजे. ते मोबाईलवर बोलताय अध्यक्ष महाराज. बरोबर नाही. माफी मागायला लावा अध्यक्ष महाराज त्यांना. त्याजवळ मी पुढे जाणार नाही. मोबाईलवर बोलत होते, माफी मागायला लावा. पुढेच जाणार आहे अध्यक्ष महाराज. मंत्री महोदय जरा उभे राहून 2 मिनिटं माफी मागायचं. विषय संपला. इमर्जन्सी कोणाचा फोन आला तर सांगून टाका. इकडे पाऊस पडत आहे, मतदारसंघातून आला असं सांगा ना. आणि शेतकऱ्याशी संबंधित होता ना. तुम्ही विदर्भातले आहे, मी विदर्भातला आहे. पटोले साहेब जरा समजून घ्या ना तुम्ही. बघा हे काय म्हणालेत बघा, तुम्ही त्यांचं ऐकून घ्या. किती चांगलं उत्तर देतात साहेब. अध्यक्ष महाराज ऐकून घ्या ना त्यांचं. मी बोलतो ना ते त्यांचं. साहेब तुम्हाला शिकायला देतोय. पटोले साहेब जरा समजून घ्या तुम्ही. उद्या तुम्ही मंत्री झालात ना तर फोरम नाही त्याच्या अध्यक्षांनी निर्णय. नाही माफी मागितली पाहिजे अध्यक्ष. जरा समजून घ्या. तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही अध्यक्ष होते हो, तुम्ही समजून घ्या ना. मी तुम्हाला सांगितलं ते गोरेंनी माझं मगाशी बसूनच उत्तर दिलं. अध्यक्ष साहेब तुम्ही तिकडे राहिला असतं तर मंत्र्यांचं काय केलं असतं ते त्यांना माहित होतं. अध्यक्ष महाराज एकदम साधा आणि सरळ प्रश्न आहे. मंत्री महोदयांनी मान्य केलं की पाणी येत आहे तिकडे, शेतकरी अडचणीत आहे. आता पाण्याने शेतकरी अडचणीत येतो का अध्यक्ष महाराज? आता पाण्याची गरज आहे. इमर्जन्सी फोन असेल. कुठला इमर्जन्सी मला सांगा. तुम्ही रूल द्या अध्यक्ष महाराज. मी तुमच्याकडून, तुम्ही मायबाप आहात आमचे. तुम्ही अध्यक्ष होते सभागृहामध्ये, चांगला अनुभव असं काही नाहीये. अध्यक्ष महाराज तुम्ही आम्हाला सांगून द्या, या सभागृहामध्ये सगळ्यांना मोबाईलवर बोलण्याचा अधिकार आहे. असं बोला अध्यक्ष महाराज. मग सगळेजण आपण मोबाईलवरच बोलत राहू अध्यक्ष महाराज. अरे मला इकडे बघा. तुम्ही गोरे, मी तुमच्या मतदारसंघात सांगणार बरं तुम्ही लोक कसं सपोर्ट करत होतात. तुम्ही तसं करू नका. तुम्ही अडचणीत येणार सगळं. तो राणा हुशार आहे, तो म्हणून बोलत नाही. तो हुशार आहे, पण तुम्ही अडचणीत येणार. मी तुमच्या मतदारात येऊन सांगणार. अध्यक्ष महाराज मी गंभीर प्रश्नावर चर्चा करतोय. अध्यक्ष महाराज या प्रश्नाचं गांभीर्य काय आहे त्याचे एक लाईन वाचून सांगितलेली आहे मी. अध्यक्ष महाराज हा प्रश्न फार गंभीर आहे आणि मी सगळे मुद्द्यावर बोलत होतो. अध्यक्ष म्हणून वायफळ तर सांगत नव्हतो, पण मंत्री एकच मंत्री आहे. माफी मागा ना. एक मिनिट. सभागृहाची बैठक तुमचं जे भाषण आहे ते ऑनलाईन वरती ठेवण्यात येते. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे.